यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात काही मताचा फरक पडल्याची याचिका समरक जनता पक्षाचे उमेदवार अनिल राठोड यांनी हायकोर्टात या संदर्भात याचिका दाखल केली होती। या याचिकेवर आज नागपूर खंडपीठात सुनावणी पार पडली। दरम्यान याचिकाकर्ते अनिल राठोड यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघांमध्ये जे आहे ते काही मतांचा फरक पडल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणचे उमेदवार समरक जनता पार्टीचे प्राध्यापक अनिल राठोड यांनी हा आरोप केला आणि त्यांनी या संदर्भामध्ये कोर्टामध्ये याचिका देखील दाखल केली होती। आज त्या संदर्भात सुनावणी पार पडली आहे। आपल्यासोबत स्वतः प्राध्यापक अनिल राठोड आहे। भाऊ, काय सांगाल भाऊ, मतमोजणीच करण्यात यावी नाही अशी तुम्ही मागणी केली होती, कोर्टात याचिका देखील दाखल केली होती, आज निर्णय आलाय, काय त्या संदर्भात? बुतनिहाय माहिती जी आहे ती देता येत नाही, परंतु आम्ही सांगितलं देता येत नाही को त्याचा आधार काय आहे। त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार देता येत नाही। आम्ही सांगितलं सुप्रीम कोर्टाचा निर्देश द्या। आमचे जे प्रवक्ते आहेत भीमरावजी राठोड त्यांनी ती माहिती मागितली, मग त्यांनी ती माहिती दिली आणि या पत्रानुसार माहिती दिली असं आम्ही त्यांच्याकडून लिहून घेतलं आणि नंतर आम्ही टॅली केल्यानंतर व्हेरिफिकेशन नंतर लक्षात आलं की या आकडेवारीमध्ये कुठेतरी फरक आहे आणि निश्चितपणाने राळेगावमध्ये 20 मताचा आणि वाशिममध्ये 5 मताचा एकूण असा 25 मताचा फरक पडलेला दिसला बूथनिहाय यादीनुसार आणि त्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे सादर केलेल्या आकडेवारीनुसार 25 मतांचा फरक आहे। आता लोकशाहीमध्ये एका मताला खूप महत्त्व असतं, कारण एका मतावर सरकार गडगडते किंवा एका मताने एखादी सीट निवडून येऊ शकते किंवा एखाद्या मताने एखादी सीट पडूसुद्धा शकते आणि म्हणून जे काही वन वोट वन व्हॅल्यू वन वोट अशा पद्धतीचं जे काही वाक्य आहे ते या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने विचार केला असता आम्हाला न्यायालयाशिवाय पर्याय नाही लक्षात आलं आणि म्हणून 30 मे 2024 म्हणजे कालच्या तारखेला आम्ही पिटिशन फाईल केलं आणि आज आर्ग्युमेंट होऊन नोटिसेस इश्यू करण्याच्यासाठी जज साहेबांनी तशा पद्धतीने निर्देश दिलेले आहेत। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।